श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगीच करीते। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षी नारद महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। गो माता की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी राजा राम। गोकुल संकटहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम। दुर्जन संगमहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। शरणागत दीना चरणी नेई शरणागत दीना चरणी नेई शरणागत दीना। शरणागत दीना चरणी
लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण कीर्तन संगे रंगात देह वागो वागो कीर्तन संगे रंगात देह वाहो वाहो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण सारा सार वदविता सद्गुरुराया सारा सार वदविता सद्गुरुराया मंगलधाम जीवन नरहरि पाया मंगलधाम जीवन नरहरि पाया बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गावो तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गावो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो वाहो कीर्तन संगे रंगात देह वाहो वाहो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक
जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं, या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वाची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. विष्णुसी भजला शिव दुरावला, विष्णुसी भजला शिव दुरावला, अधपात झाला तया नरा, अधपात झाला तया नरा, विष्णुसी भजला शिव दुरावला, अधपात झाला तया नरा. शिव पूजा करी विष्णुसी अवहेरी, शिव पूजा करी विष्णुसी अवहेरी, तयाची एक घरी यम नांदे, तयाची एक घरी यम नांदे, नामा म्हणे विष्णु एका, नामा म्हणे असती शिव विष्णु एका, नामा म्हणे असती, वा, नामा म्हणे असती शिव विष्णु एका, वेदांचा विवेक आत्मा वेदांचा विवेक आत्मा राम, वेदांचा विवेक आत्मा राम, विष्णुसी भजला शिव दुरावला, विष्णुसी भजला शिव दुरावला, अधपात झाला तया नरा, अधपात झाला तया नरा, अधपात झाला तया नरा. शैलाधीशधर कुमारदृशिता, सत्यान्वितोऽब्जाङ्कितो गङ्गाभूतियुतो विनायकहितः चक्षुश्रवोर्भूषितः, इत्थं नाम मनोगपि प्रथयते नो माधवः माधवः, भेदं यस्य विभाति सोत्तिमगुणस्थानो स्थितो नान्यतः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आज निरूपणासाठी घेतलेला अभंग नाममूर्ती असणाऱ्या नामदेव महाराजांचा आहे. खरं तर नामदेवांनी, संत नामदेव महाराजांनी अनेक अभंग लिहिले, तीर्थक्षेत्रांची वर्णनं केली, पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन केलं. पाहाल तर अनेक अभंग आहेत, पण आज निरूपणासाठी घेतलेला अभंग मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण या अभंगामध्ये महाराजांनी असं सांगितलं की आपण ज्या भगवंताचं स्मरण करतो, भगवंताचं पूजन करतो, भगवंताचं अर्चन करतो, त्याची रूपं वेगवेगळी आहेत, पण तत्व मात्र एक आहे. म्हणाल तर हे सगळ्याच संतांनी सांगितलं. पहा ना, प्रत्येक संतांचं उपास्य दैवत ठरलेलं आहे. ज्ञानोबांचं उपास्य दैवत पांडुरंग, तुकाराम महाराजांचं उपास्य दैवत सुद्धा पांडुरंग,
समर्थ रामदास स्वामींचं उपास्य दैवत प्रभू रामचंद्र. नाथांनी ज्यांचं दर्शन घेतलं श्री दत्तात्रय. प्रत्येकाचं उपास्य दैवत ज्यांचं दर्शन झालं असं रूप हे वेगवेगळं आहे, पण तरीसुद्धा सगळ्यांनी आपल्या अभंगांमधून देवाच्या सगळ्या रूपांचं वर्णन केलंय. पहा, अगदी समर्थांचे मनाचे श्लोक जरी वाचायला घेतलेत ना, तर त्याच्यामध्ये काही फक्त प्रभू रामचंद्रांचंच वर्णन येतं का? नाही. श्रीहरी हा शब्द तर मनोबोधामध्ये कितीतरी वेळा आला. ज्ञानोबांनी किंवा तुकोबांनी फक्त पांडुरंगाच्या वर्णनाचेच अभंग लिहिले का? नाही नाही नाही. गणपती वर्णनाचे, दत्तात्रयांच्या वर्णनाचे, देवीच्या वर्णनाचे अनेक अभंग लिहिले. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सुद्धा भारूड लिहिलं, देवीच्या वर्णनाचे. आपण ज्याला जोगवा हा प्रकार म्हणतो तो लिहिला. कारण या सगळ्यांना माहिती आहे, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आणि म्हणून सगळ्या संतांनी सांगितलं, कोणत्याही रूपाचं दर्शन घेतलंस तरी सुद्धा त्या एका तत्वापाशी पोहोचणार. आपल्याकडे नामस्मरण करायला सांगितलं सगळ्या संतांनी, कारण कलौ तत् हरिकीर्तनात. या कलियुगामध्ये भगवंतापर्यंत पोहोचण्याचा सोप्यात सोपा मार्ग असेल तर ते नामसंकीर्तन आहे, जे कुठेही कोणत्याही नियमाशिवाय, कोणत्याही अटीशिवाय आणि कोणीही करू शकतो. आणि भगवंताची प्राप्ती या मनुष्य जन्मामध्ये कलियुगामध्ये लाभू शकते नामसंकीर्तनामुळे. मग कुणाचं नाम घ्यायचं? तर सगळ्या संतांनी सांगितलं की नाही, की कोणत्याही रूपाचं नाम घ्या. तुम्हाला पांडुरंगाचं नाव घ्यायला आवडतं का? घ्या. भगवान शंकरांचं नामस्मरण करायला आवडतं का? करा. दत्तात्रयांचं नामचिंतन करायला आवडतं का? करा. देवीचं नामस्मरण करायचं का? तेही करा. कारण रूप कोणतंही असेल आणि ते नामचिंतन कोणतंही झालं तरी सुद्धा तत्व एक आहे. ज्ञानोबांनी अभंगामध्ये म्हणलंय ना, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, हरिसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचेसी सद्गदा जपे आधी, वाचेसी सद्गदा जपे आधी, ते नाम सोपे सोपे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद. कुणाचंही नाम घे, कुणाचंही म्हणजे भगवंताच्या रूपाचं नाम घे, तरी सुद्धा त्या तत्वापाशीच पोहोचणार, हेही संतांनी सांगितलं. पण आज आपण ज्यांचा अभंग निरूपणासाठी घेतला त्यांनी आजच्या अभंगामध्ये हे सांगताना मोठं विचित्र उदाहरण दिलं बरं का. एखाद्याने आपलं उपास्य दैवत ठरवावं, नाम ज्याचं घ्यायचं ते दैवतही ठरवावं. बरोबर आहे, मला रामनाम घ्यायला आवडतं, मी राम नाम घ्यावं. आज रामनाम घेतलं, उद्या देवीचं नाव घेतलं, आता परवा दत्तात्रयांचं घेऊन बघूया, मग विठोबाचं घेऊया, असं करून चालणार नाही. अध्यात्माच्या मार्गावरून जायचं असेल तर आपल्याला एक मार्ग धरावा लागेल. अहो, अध्यात्माच्याच कशाला, व्यवहारामध्ये सुद्धा एका मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर मुक्कामाच्या दिशेने वाटचाल करायला हवी. शेगावीला गजानन महाराजांच्या दर्शनाला जायचं असेल तर पुण्यापासून, मुंबईपासून आपण जिथून निघणार तिथून ठरलेला रस्ता आहे, त्या रस्त्याने सातत्याने जायला हवं. आज या रस्त्याने जाऊन बघूया, मग परवा त्या रस्त्याने जाऊन बघूया, असं करून त्या मुक्कामाच्या ठिकाणी आपण कधीच पोहोचणार नाही. म्हणून परमार्थाच्या वाटेवर सुद्धा नामस्मरण कोणत्या दैवतेचे करावं किंवा कोणत्या स्वरूपाचं करावं हे ठरवावं नक्की. कोणाचं दर्शन घ्यावं, दर्शन कुणाचंही घ्यावं. संतांनी ही एकात्मता मोठी सुंदर सांगितली आहे.
पण आज जो अभंग आपण निरूपणासाठी घेतला ना, त्यामध्ये तर नामदेव महाराज म्हणतात, विष्णूसी भजला. जर तू भगवान विष्णूंचं चिंतन, पूजन, भजन करतोयस तर ते चांगलंच आहे. पण असं करत असताना जर दुसऱ्या स्वरूपाला तू नाव ठेवायला गेलास तर काय होईल? विष्णूसी भजला शिव दुरावला, अधपात झाला तया नरा, म्हणतात नामदेव महाराज. एका स्वरूपाचं तू ध्यान कर, पण त्या वेळेला दुसऱ्या स्वरूपाला कमी लेखू नकोस. शिवपूजा करी विष्णूसी अव्हेरी. जर उलट अर्थी एखाद्याने भगवान शंकरांची पूजा, भगवान शंकरांचं पूजन करायचं ठरवलं आणि तो भगवान शंकरांची भक्ती करत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. पण नामदेव महाराज म्हणतात, भगवान शंकरांची भक्ती करता करता दुसऱ्या रूपाला कनिष्ठ समजणं हे अतिशय वाईट आहे, निषिद्ध आहे. आणि असं जर तू केलंस तर काय होईल? नामदेव महाराजांचे शब्द आहेत पहा, शिवपूजा करी विष्णूसी अव्हेरी, त्याच्या घरी कोण येईल? शिव सुद्धा येणार नाहीत म्हणाले आणि विष्णू सुद्धा येणार नाही. मग कोण येईल? तयाची घरी यम नांदे. अहो, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक वेळ आली की यमराज येतात. असं म्हणतात, रेड्यावर बसून येतात. पाहिले कुणीच नाही, कारण पाहिले तर सांगायला उरणार आहे कोण इथे. पण आपल्या आयुष्यामध्ये तो दिवस ठरले आहे, त्या दिवशी ते येतात. पण नामदेव महाराजांनी काय सांगितलं? असं जर वागलास तर तुझ्या घरीच येऊन राहतील म्हणाले. तयाची घरी यम नांदे. म्हणून हे निषिद्ध आहे की एका स्वरूपाचं पूजन करत असताना दुसऱ्या स्वरूपाचं दर्शन घे, पण त्याला कनिष्ठ समजू नकोस, त्याला नाव ठेवू नकोस. हे सांगणारा किती सुंदर अभंग नामदेवांनी सांगितला. खरं तर व्यवहारामध्ये बघा, व्यक्ती एकच असते, पण ती वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या रूपाने येत असते. म्हणजे समजा घरामध्ये असणारी व्यक्ती काही वेळेला घरातल्या कामासाठी हातामध्ये वेगळ्या वस्तू घेऊन काम करते, ऑफिसमध्ये गेल्यावर संगणक उघडून त्याच्यासमोर काम करते, संध्याकाळच्या वेळेला क्रीडा क्षेत्रामध्ये खेळायला गेल्यानंतर ग्राउंडवर आपल्याला वेगवेगळ्या साहित्याबरोबर खेळताना दिसतेय, सकाळच्या वेळेला पूजा करताना गंध, अक्षदा, फुलं अशी घेऊन बसलेली दिसतेय, रात्रीच्या वेळेला काही लिखाण करत असेल तर लिखाणाचं सामान घेऊन बसलेली दिसतेय. व्यक्ती तीच आहे ना. आता ह्याच्या पुढे आजच्या काळात उदाहरण द्यायला हवं. जेव्हा रिकामा वेळ असेल त्यावेळेला हातामध्ये मोबाईल घेऊन बसतेय. प्रत्येक वेळेला तिचं रूप वेगळं दिसतंय. हातामध्ये लिखाणाच्या वेळेला लिखाणाचं साहित्य आहे, पूजेच्या वेळेला पूजेचं साहित्य आहे, घरामध्ये काम करत असताना घरातल्या वस्तू आहेत, ऑफिसमध्ये काम करत असताना संगणकावर असणाऱ्या वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक वेळेला तिचं रूप वेगळं दिसलं तरी व्यक्ती एकच आहे ना. मग त्याप्रमाणे या जगाचा कारभार ज्यांच्याकडे आहे अशा त्या तत्वानी वेगवेगळी स्वरूपं घेतली आणि प्रत्येक वेळेला वेगळ्या स्वरूपामध्ये ते आपल्याला दिसले. म्हणजे आतली व्यक्ती जशी बदलत नाही तसंच हे परमार्थातलं तत्व सुद्धा बदलत नाही. समर्थ रामदास स्वामी तर रामचंद्र हे त्यांचं उपास्य दैवत ना. रामचंद्रांचं दर्शन घ्यावं, रामनाम घ्यावं, रामनामाचा आणि भक्तीचा प्रचार करावा, हे समर्थांचं जीवित कार्य. पण तरी सुद्धा जेव्हा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले तेव्हा त्याही रूपाकडे कौतुकाने पाहिलं आणि अभंगातून शब्द उमटले. पांडुरंगाशी बोलताना समर्थ म्हणतात, इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, मनमोहन मेघश्यामा, इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा. अयोध्यापुरी काय केली अयोध्यापुरी, येथे बसविली पंढरी, येथे बसविली पंढरी. चाप बाण काय केले, चाप बाण काय केले,
समर्थ म्हणतात पांडुरंग स्वरूपाकडे बघून, इथे का रे उभा श्रीरामा? अयोध्यापुरी काय केली, येथे वसविली पंढरी. चाप बाण काय केले हो, करकटेवरी ठेविले. रामदासी जैसा भाव, तैसा भेटे पंढरी राव. इथे सुद्धा समर्थांनी तेच सांगितलं, देवाची स्वरूप वेगळी वेगळी असतील, नाम वेगळं असेल, पण तत्व मात्र एकच आहे. आणि हेच आपल्याला आजच्या सूत्रश्लोकात सुद्धा सांगितलं. भगवान शिव आणि भगवान विष्णू हे रूप वेगळी दिसली तरी सुद्धा मूळ तत्व एकच आहे. हे सांगताना आपल्याला सूत्रश्लोकामध्ये असं सांगितलं, शैलाधीशधरा कुमार दृशितः सत्यान्वितोऽब्जांकितो गंगाभूतियुतो विनायकहितश्चक्षुश्रवोर भूषितः. हे जे वर्णन केलं ना, ते देवाच्या दोन्ही रूपांसाठी केलं. शैलाधीशधरा म्हणजे काय? शैल म्हणजे पर्वत, अधीश म्हणजे त्याचा राजा, हिमालयाचा राजा किंवा हिमालयामध्ये वास्तव्याला असणारे भगवान शंकर असाही अर्थ होणार. आणि गोवर्धन पर्वत ज्यांनी करांगुलीवर तोलून धरला ते भगवान गोपाल कृष्ण असाही अर्थ होणार. कुमार दृशितः म्हणजे कुमाराला पाहून आनंदित होणारे, म्हणजेच कार्तिकेयाला पाहून आनंदित होणारे भगवान शंकर असाही अर्थ होणार. आणि कुमार म्हणजे मदन. तारकासुराची कथा आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्या ठिकाणी मदनाला बोलवलं होतं भगवान विष्णूंनी, कारण तारकासुराचा वध हा शंकर पुत्रच फक्त करू शकणार होता. आणि त्यावेळेला मदनाला प्राचारण करून प्रणय उत्पन्न करण्याचं कार्य त्याच्याकडे दिलं, म्हणून भगवान विष्णू त्या मदनाला पाहून सुद्धा आनंदित होतात. पण या सगळ्यामध्ये मात्र भगवान शंकरांनी जेव्हा नेत्र उघडले तेव्हा मदन जळून खाक झाला असं म्हणतात. कोणतंही चांगलं कार्य करायचं असेल तर शिक्षा भोगावी लागली तरी चालेल. जो लोक कल्याण साधावया जाण, घेई करी प्राण त्या सौख्य कैचे. आणि मदनाला पाहून म्हणजेच कुमाराला पाहून आनंदित होणारे भगवान विष्णू असाही अर्थ होणार. शैलाधीशधरा कुमार दृशितः सत्यान्वितोऽब्जांकितो. सत्या म्हणजे पार्वती, पार्वतीनं सुशोभित होणारे, पार्वती या पत्नी पदामुळे सुशोभित होणारे भगवान शंकर असाही अर्थ होणार. आणि सत्या म्हणजे सत्यभामा, भगवान विष्णूंचं स्वरूप म्हणजे गोपाल कृष्ण. सत्यभामेमुळे जे सुशोभित झाले ते भगवान विष्णू म्हणजे कृष्ण रूपामध्ये असाही अर्थ होणार. अब्ज म्हणजे चंद्र, चंद्रवंशामध्ये जन्माला आलेले गोपाल कृष्ण असाही अर्थ होणार. आणि ज्यांनी मस्तकी चंद्र मिरवला असे भगवान शिव असाही अर्थ होणार. गंगा भूतियुतो, विभूती अंगाला लावलेले, पण गंगा ज्यांच्या मस्तकी आहे असे भगवान शंकर असाही अर्थ होणार. आणि ज्यांच्या चरणातूनच गंगा निर्माण झाली ते भगवान विष्णू असाही अर्थ होणार. म्हणून अभंगामध्ये वर्णन नाही का, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, जिचे चरणीच्या गंगा, जिचे चरणीच्या गंगा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा. गंगा भूतियुतो विनायक हितश. पुढच्या शब्दाच्या अर्थाकडे जर पाहिलं तर विनायकाचं हित जपणारे, विनायक म्हणजे श्री गणेश, त्यांचं हित जपणारे भगवान शंकर असाही अर्थ होतो. पण विनायक म्हणजे विशेष नायक असणारा गरुड, त्यांनी सुशोभित झालेले भगवान विष्णू असाही अर्थ होतो. आपल्याकडे भगवान विष्णू येणार असतील तर गरुडावर आरूढ होऊन येतात, गरुडावर आरूढ होऊन येतात. जेव्हा गरुड असतो ना घरावर तेव्हा संकटांचे सर्प येत नाहीत असं म्हणतात. एक गोष्ट मात्र आपल्याला माहिती आहे का, की भगवान विष्णू जेव्हा येतात ते गरुडावर येतात, प्रत्येकाचं वाहन ठरलेलं आहे. देवी लक्ष्मी जेव्हा येते तेव्हा कोणत्या वाहनावर येते तर असं म्हणतात ती घुबडावर येते. घरावरती घुबड जर बसलं तर सर्वनाश आहे.
मग लक्ष्मीला बोलवायचंच नाही का घरामध्ये? त्याच्याशिवाय चालणारच नाही असा अर्थ नाही आहे. लक्ष्मीला बोलवायचं, पण नारायणाच्या सेवेत असलेल्या लक्ष्मीला बोलवायचं. म्हणजे मग लक्ष्मी येताना घुबडावर न येता गरुडावर विष्णूंसकट येईल आणि मग संकटांचे सर्प आसपास फिरणार नाही. त्या विशेष नायक असणाऱ्या गरुडांनी सुशोभित होणारे भगवान विष्णू असाही अर्थ होणार. गंगा भूतियुतो विनायक हितश चक्षुश्रवोर्भूषितः. शेवटचा शब्द आपण पाहूया. चक्षुश्रव म्हणजे सर्प, ज्याला कान नसतात, नेत्र असतात आणि नेत्रांनीच तो सगळ्या गोष्टींचा उलगडा करत असतो, असे सर्प ज्यांच्या गळ्यामध्ये आहेत आणि त्या सर्पामुळे जे सुशोभित झाले ते भगवान शंकर असाही अर्थ होणार. पण शेषशयनी असणारे भगवान विष्णू असाही अर्थ होणार. सूत्रश्लोकामध्ये सांगायचं तात्पर्य इतकं आहे की भेद रूपामध्ये असला तरी मूळ स्वरूपामध्ये, मूळ तत्वामध्ये भेद नाही आहे. आणि म्हणून एका देवतेचं स्मरण करत असताना दुसऱ्याचं दर्शन घ्यावं, पण दुसऱ्या स्वरूपाला किंवा दुसऱ्या रूपाला कधीही नाव ठेवू नये, त्यामध्ये भेद मानू नये, श्रेष्ठ कनिष्ठ असं म्हणू नये. कारण असं जर केलं तर काय होतं हेच सांगताना मूळ पद्यामध्ये नामदेव महाराज म्हणतात, विष्णूसी भजला शिव दुरावला, विष्णूसी भजला शिव दुरावला, अधपात झाला तयानरा, अधपात झाला तयानरा. नामा म्हणे असती शिव विष्णू एका, नामा म्हणे असती शिव विष्णू एका, वेदांचा विवेक आत्मा राम, वेदांचा विवेक आत्मा राम, आत्मा राम. विष्णूसी भजला शिव दुरावला, विष्णूसी भजला शिव दुरावला, अधपात झाला तयानरा, अधपात झाला तयानरा, अधपात झाला तयानरा. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे क्षणभर भजन करूया, पण तत्पूर्वी आपल्याला इतकं सुंदर श्रवण हे घरबसल्या करायला मिळतंय ते या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलमुळे. अगदी कोणत्याही विषयावरची अतिशय श्रवणीय, सुंदर आणि तीसुद्धा दिग्गज मोठ्या मोठ्या कीर्तनकारांची कीर्तनंसुद्धा आपल्याला आपल्या रिकाम्या वेळेमध्ये एखादं काम करत असताना सुद्धा ऐकायला मिळत आहेत या आमच्या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलमुळे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते की कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलचा प्रचार आणि प्रसार याबरोबर आर्थिक सहयोगसुद्धा करा. कारण अशी मोठी मोठी कार्य ही आर्थिक पाठबळ असेल तर जोमाने पुढे जाऊ शकतात. या आपल्या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलच्या पाठी सतत आपण राहूया, त्याचा प्रचार करूया, प्रसार करूया, आर्थिक सहयोग करूया. आणि आता आपण कीर्तनाच्या उत्तरंगाकडे जाऊ, पण तत्पूर्वी कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे क्षणभर भजन करू आणि मग कथाभाग बघूया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. पंढरीनाथ
चल ढवळ्या चल चल पवळ्या अजूनी चल जायचे पुढे रे अजूनी चल जायचे पुढे घुंगुर माळा कुळकुळ तिकळा पौंडावर पाऊल पडे चल चल ढवळ्या चल चल पवळ्या अजूनी चल जायचे पुढे रे अजूनी चल जायचे पुढे हा पलीकडला डोंगर उतरण चंद्रभागेच्या तीरावरी पांडुरंग श्री विठ्ठल आहे 28 युग विटेवरी प्रेमाने पाहून येत तो प्रेमळ पाही भक्तांकडे चल चल ढवळ्या चल चल पवळ्या अजूनी चल जायचे पुढे रे अजूनी चल जायचे पुढे भिवरे काठी जमली दाटी भिवरे काठी जमली दाटी नाद पताका चोहीकडे नाद विळा टाळांचा झडतो मृदुंग झडतो उजवीकडे मृदुंग झडतो उजवीकडे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल जय जयकार कर दिवरे चल चल ढवळ्या चल चल पवळ्या अजूनी चल जायचे पुढे रे अजूनी चल जायचे पुढे रे अजूनी चल जायचे पुढे या बैलगाडीमधून निघालेला हा सावकार आणि त्यांचा कुटुंब कबिला पंढरीच्या दिशेने निघालाय आणि आपल्या ढवळ्या पवळ्यांशी गप्पा मारत मारत पंढरीच्या दिशेने प्रवास चालू आहे. अरे चल 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 अजून काही वेळच प्रवास. मग त्या पंढरीनाथाचं दर्शन घ्यायचं आणि आपला नवस फेडायचा बरं का. अंगावर उंची वस्त्र आहेत सावकारांच्या. सावकारांची पत्नी सुद्धा तशीच उंची वस्त्र नेसलेली, सगळे दाग दागिने अंगावर मिरवणारी आणि तिच्या हातामध्ये तिचं छोटंसं तान्हुलं सुद्धा आहे. असे सगळे प्रवास करता 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 मंदिरापर्यंत आले. मंदिराच्या आसपास असणाऱ्या दुकानांमधून पूजा साहित्य खरेदी केलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि बाहेर येऊन शोध घेतायत. कसला बरं शोध घेतायत? आजूबाजूच्या माणसांची नजर त्या सावकारांवर गेली आणि अनेक जण सावकारांशी बोलायला आले. नमस्कार सावकार दिसताय, कुठून आलात, आपलं गाव कुठलं, इथे येण्याचं कारण दर्शनासाठीच का फक्त? तेव्हा सावकारांनी सांगावं, नाही हो, अहो मी नवस केला होता की मला पुत्ररत्न प्राप्त झालं, अपत्य प्राप्त झालं तर मी या पांडुरंगाला दागिना घडवीन म्हणून. मग तो नवस फेडायला पाहिजे म्हणून आलो. मग दागिना बरोबर आणलाच असेल लोकांनी विचारावं. पण सावकारांनी सांगितलं, नाही, दागिना बरोबर आणलेला नाही, दागिना सुद्धा इथल्याच सोनाराकडून घडवून घ्यायचा असा नवस आहे. तुमच्या पंढरपुरात सोनार आहेत का चांगले चांगले? मंडळी हसली आणि म्हणाली, आहेत की, तुम्ही म्हणता तसे अनेक सोनार आहेत. अहो मग कोणाचा तरी आम्हाला घराचा पत्ता द्या, माहिती द्या, आम्ही दागिना करून आणतो. पांडुरंगाला कटीसूत्र करायचं असा नवस आहे. ते कटीसूत्र करून आणतो, आमचा नवस फेडतो. कुणाकडे जाऊ सांगा बरं? आणि जमलेल्या मंडळींनी झटकन सांगितलं, तुम्हाला जसा सोनार हवाय ना, म्हणजे रत्नाची सोन्याची उत्तम पारख असणारा आणि उत्तम कार्य करून दागिना घडवणारा सोनार कोणे सांगू? असे एक सोनार ऐशा गुणांचा, तुम्ही म्हणता तसाच आहे अगदी सोनार, परी मंदिरी तो नचयावयाचा. म्हणजे काय?
सावकार म्हणाले, असा सोनार आहे पण तो मंदिरात येणार नाही म्हणजे काय? अहो, तयासी असे भक्ती शिवशंकरांची, परीक्षा परी हेमरत्नाकराची. ते जे सोनार आहेत ना, अत्यंत हुशार आहेत, उत्तम दागिना घडवणार, यात वाद नाही. पण तुम्हाला दागिना कोणासाठी घडवायचा आहे? मला दागिना पांडुरंगासाठी. हां, म्हणून तर ते येणार नाहीत, म्हणून तर ते तुमचं काम त्यांच्याकडे होणार नाही. पण सोनार उत्तम आहेत. आता एवढं सगळं सांगितल्यावर सावकारांच्या मनात आलं, त्याच सोनारांकडनं घ्यायचा. उत्तम सोनार आहेत तर तिथेच जायचं. पण का हो म्हणाले, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये ते येणार नाहीत? नाही येणार. कारण तयासी असे भक्ती शिवशंकरांची, ते फक्त भगवान शंकरांचंच दर्शन घेतात. भगवान शंकरां वाचून अन्य कुणाचंही ते दर्शन घेत नाहीत. सावकार म्हणाले, आता कसं करायचं? ही सगळी मंडळी म्हणाली, ते तुमचं तुम्ही पहा, तुम्ही त्यांच्याकडे जा आणि विचारा, करून देता का दागिना? फार सुंदर प्रश्न विचारला सावकारांनी की नरहरी सोनार तुम्ही मगाचपासून नाव सांगताय, पण त्यांचं घर नेमकं कुठे आहे? आणि मंडळी जी होती ना आसपास उभी, त्यांनी सांगावं, अहो, इथून उजवीकडे सरळ जात राहा, सोनार दादांची दुकानं लागतील, त्याच्या पुढे त्यांची घरं आहेत. जात राहिलात ना घरांच्या इथून, की ज्या घरातून भगवान शंकरांचा नामजप सातत्याने ऐकू येईल, ते घर नरहरी सोनारांचं आहे. देवभक्ताचं घर कसं असावं त्याचं हे लक्षण सांगितलंय. ज्या घरामधून भक्तिगीतं, अभंग, भूपाळी, इतकंच नाही तर एकमेकांशी गोड बोलणं ऐकू येतं ना, ती देवभक्ताची घरं असतात. बाकी कोणाची असतात ते सांगायला नको. तिथे जात राहा म्हणाले. सावकारांनी निरोप घेतला मंडळींचा आणि ज्या दिशेने सांगितलं होतं त्या दिशेने सावकारांनी जायला सुरुवात केली. आणि खरंच हो, एका घराच्या पाशी आले, द्वारापाशी आले, बाहेर उभे राहिले आणि कानावर आवाज आला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सातत्याने ऐकू येणारा जप आणि वाणीला इतका प्रभाव होता. त्या सावकार क्षणभर दारापाशी थांबले. आत डोकावून पाहिलं, दार बंद होतं. दार लोटून पाहिलं, दार सहज उघडलं गेलं आणि समोर लक्ष गेलं तर शुभ्र वस्त्र परिधान केलेले नरहरी भगवान शंकरांच्या पूजेमध्ये होते. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, पार्वती पते हर 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 महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तो जप इतका एकात्मतेने चालू होता, एकाग्रतेने चालू होता. क्षणभर सावकार देखील थांबले. पण सावकारांची चाहूल लागली आणि नरहरींनी मागे वळून पाहिलं. दारात कोणीतरी आलंय. झटकन हाक मारली, अहो, कोण आहे दारात? या बरं आत. सावकार आत आले. समोर असलेल्या झोपाळ्यावर बसले. त्यांना झटकन घरातून पाणी गूळ आणून दिलं आणि नरहरींनी सावकारांकडे बघून विचारलं, तुमचं माझ्याकडे काही काम आहे का? सावकार म्हणाले, हो. तुम्हीच नरहरी सोनार ना? होय. अहो, आम्ही नवस केलाय, पुत्ररत्न प्राप्त झालं, अपत्य प्राप्ती झाली, तर भगवंताला दागिना करणार आणि तो नवस फेडायला आलो बरं का पंढरपुरात. नरहरी म्हणाले, वा वा वा, उत्तम आहे, नवस फेडायलाच हवा. मग माझ्याकडे काय काम काढलं हे मला कळत नाही. आणि सावकार म्हणाले, कसं आहे, मी पंढरपुरात विचारलं, गावामध्ये विचारलं, तर सर्वांनी तुमचं नाव सांगितलं. म्हणाले, या सोनार दादांकडे जा आणि दागिना घडवून घ्या, उत्तम दागिना घडवणार, यात शंका नाही. नरहरींच्या चेहऱ्यावर स्मित आलं. मनात प्रश्न येईल ना हो, इतके सगळे सोनार दादा असताना नरहरी सोनार हे वेगळे का?
कारण तेच एकटे म्हणू शकतात, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. मन बुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी. आपला व्यवसाय करता करता पांडुरंगाला किंवा भगवंताला आपलेसे करणारे संत, जे जे जयाचे विहित, ते ते ईश्वराचे मनोगत, ते केलिया निभ्रांत सापडे चितो. असं जीवन जगणारी ही सगळी संत मंडळी. म्हणून व्यवसाय तोच असला तरी ती उठून दिसतात. चर्मकारांमध्ये बाकी सगळे चर्मकार एकीकडे आणि रोहिदास नावाचे चर्मकार एकीकडे. शिंपीदादांमध्ये बाकी सगळे शिंपीदादा आणि एकीकडे असणारे आपले संत नामदेव महाराज. तसेच सोनार दादांमध्ये वेगळेपण सांगणारे नरहरी सोनार. सावकारांनी विचारलं, तुम्हीच ना? होय, मीच. मग माझं काम करा, मला ना एक सुंदर असा दागिना घडवून द्या त्या पांडुरंगासाठी. शब्द ऐकला मात्र नरहरी म्हणाले, बास, हे नाव इथे घ्यायचं नाही. अहो म्हणजे काय, पांडुरंगासाठीच आत्ता काय सांगितलं, इथे नाव घ्यायचं नाही. अहो मग बोलू कसा, म्हणू काय, त्याच्यासाठी म्हणा. सावकार म्हणाले, नरहरी मी त्याच्यासाठी असं म्हटलं तरी तुमच्या डोळ्यासमोर कोण उभा राहील? नरहरी म्हणाले, मला शब्दात पकडू नका, त्याच्यासाठी म्हणा. बर, त्याच्यासाठी दागिना घडवायचा आहे, कटीसूत्र करायचंय आणि ते तुमच्याकडूनच करून घेणार असं मी ठरवलं. तुम्ही मला माझा दागिना करून द्या, मी नवस फेडतो आणि चाललो मी माझ्या नगरीला. नरहरी म्हणाले, दागिना करून देईन पण मी मंदिरात येणार नाही, चालेल? अहो मग माप कसं घेणार, ते तुम्ही आणून द्या. सोपी गोष्ट आहे, तुम्ही मंदिरात जा, त्याचं माप घ्या आणि मला आणून द्या. सावकार म्हणाले, हरकत नाही. आणि खरंच दुसऱ्या दिवशी सावकारांनी माप घेतलं पांडुरंगाच्या कटीचं. कटीसूत्र तयार करायचं म्हणून माप घेतलं, नरहरींना आणून दिलं. आता त्या मापाच्या बरोबर जसं माप आहे त्याच मापाचा दागिना नरहरींनी अतिशय उत्तम घडवून दिला. तो दागिना पाहिल्याबरोबर सावकार अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले, बरं झालं हो नरहरी, मी आता माझा नवस फेडायला जातो. आनंद झालेला होता, आता आज जायचं पांडुरंगाला हा दागिना अर्पण करायचा मनोभावे, म्हणजे नवस फेडला. पण झाली पंचायत अशी, तो दागिना घेऊन गेले, पांडुरंगाला दागिना घातला, मापाप्रमाणे तयार केलेला दागिना, पण तो मोठा होऊ लागला. इतका मोठा होऊ लागला की गळून पडू लागला. सावकारांना वाटलं नरहरींनी बहुधा चुकून दुसऱ्या मापाचा केलेला दिसतो, हरकत नाही, दागिना उत्तम आहे, बदल करून घेऊ. आणि म्हणून दागिना घेऊन परत नरहरींकडे आले आणि म्हणाले, अहो नरहरी दादा, तुम्ही दागिना केलात खरा, पण तो थोडा मोठा होतोय. आता मी माप आणलंय ना, तेवढ्याच मापाचा करा. नरहरी म्हणतात, आजपर्यंत कधी अशी चूक माझ्याकडून झालीच नाही, बहुधा तुम्हीच चुकीचं माप आणून दिलं असेल. हो ठीक आहे, हरकत नाही. परत दागिना केला त्या मापाचा. आता तो दागिना घेऊन गेले सावकार आणि आता तो दागिना घालून पाहिला, आता तो छोटा होऊ लागला. आता तो कटीला बसेच ना. एकदा करावा तो मोठा होतोय, परत करावा तो छोटा होतोय, तो काही त्या मापा इतका होईना. हे झाल्यावर आता सावकारांना पण असं वाटायला लागलं की आता केलेलं काम अर्ध सोडून जाता येणार नाही. आता मीही अडकलो आणि नरहरी देखील अडकले, नवस पूर्ण झाल्याशिवाय बाहेर पडता येणार नाही. म्हणून शेवटी नरहरींकडे आलेले सावकार नरहरींना म्हणतात की आता मी माप आणलं तो चुकणार आहे, मापाप्रमाणे आपण दागिना तयार केला तरी चुकणार आहे. आता काय करूया माहिती आहे का नरहरी? सावकार सांगतात नरहरींना, असं करूया, नरहरी तुम्ही चला राऊळी, नरहरी तुम्ही चला राऊळी, पांडुरंग मापावा. नरहरी तुम्ही चला राऊळी, पांडुरंग मापावा.
वाचुनी नाही अन्य विसावा. नरहरी म्हणती सांबा वाचुनी नाही अन्य विसावा. नाही अन्य विसावा. नाही अन्य विसावा. नरहरी म्हणाले त्याच्या मंदिरात म्हणू नका हो. सावकार म्हणाले हरकत नाही. पांडुरंगाच्या म्हणत नाही, त्याच्या मंदिरात चला, तुम्ही स्वतः माप घ्या. नरहरी म्हणाले आली का पंचायत? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी त्या मंदिरात येणार नाही. अहो पण तुम्ही मंदिरात का जात नाही? म्हणजे काय? मी माझ्या भगवान शंकराशिवाय कुणाचं दर्शन घेत नाही. मी कुणालाच पाहत नाही त्या स्वरूपाशिवाय. सावकार म्हणाले तुम्हाला उपाय सांगू का? तुम्ही दर्शन घेऊच नका ना, तुम्ही नुसते आमच्या बरोबर चला. म्हणजे काय? तुमच्या बरोबर येऊन मला बघावंच लागेल ना त्याच्याकडे. सावकार म्हणाले गरज नाही, तुमच्या डोळ्याला पट्टी बांधतो आणि मग डोळ्याला पट्टी बांधून आपण मंदिरात गेलो तर तुम्हाला तो दिसेल का? नाही की नाही, पण हाताने माप मात्र घेता येईल. चालेल, करूया. नरहरी म्हणाले हरकत नाही. अर्थात दुसरा पर्याय नव्हताही, कारण घेतलेलं काम अर्ध टाकणं हे नरहरींनाही मान्य नव्हतं. आणि मग नरहरी म्हणाले तुम्ही म्हणता तसं करूया, पण पट्टी मी काढणार नाही, लक्षात ठेवा. सावकार म्हणाले पट्टी काढायची गरजच नाही, तुम्हाला हाताला धरून नेतो, तुमचे हात त्याच्या कटीवर ठेवतो, तुम्ही माप घ्या. तुम्ही माप घेतलं आणि दागिना केला की मात्र चुकणार नाही, हे नक्की आहे. आणि नरहरी म्हणाले चालेल. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मजा अशी, सावकारांनी नरहरींच्या डोळ्यावर पट्टी बांधली. अहो एका दिवसामध्ये वार्ता अख्ख्या गावात पसरली. जे नरहरी पांडुरंगाच्या मंदिरावरून सुद्धा कधी जात नाहीत ते मंदिराच्या आत चाललेत. गावासाठी पर्वणी होती. नरहरींच्या डोळ्यावर पट्टी बांधून सावकारांनी त्यांना हात धरून मंदिरापर्यंत आणलं. मागे गावाची सगळी जत्रा जणू भरलेली, कारण सगळे बघायला आले ना नरहरी दादा मंदिरात कसे काय. डोळ्यावर बांधलेली पट्टी आहे आणि पांडुरंगासमोर त्या सावकारांनी आणून उभं केलं. मात्र गुंडाळुनी वस्त्र नयन पूर्ण झाकले. गुंडाळुनी वस्त्र नयन पूर्ण झाकले. नरहरी मग राऊळी टाकी पाऊले. नरहरी मग राऊळी टाकी पाऊले. गुंडाळुनी वस्त्र नयन पूर्ण झाकले. डोळ्यावर बांधलेली पट्टी आणि एक एक पाऊल टाकत 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 एक एक पाऊल टाकत मंदिरापर्यंत आलेले नरहरी त्या पांडुरंगाच्या समोर उभं केलं सावकारांनी. डोळ्यावर इतकी घट्ट पट्टी आहे आणि आत डोळे मिटलेले आहेत. काय गंमत आहे पहा. सावकार म्हणतात नरहरी त्याच्या समोर उभे आहोत हो आपण, आता तुम्ही माप घ्या. हे पहा तुमचे हात मी त्याच्या कटीवर ठेवलेत. मापाया कमरेला हात घातला. शाळुंका प्रभू शंकर तेथ भासला. मापाया कमरेला हात घातला. शाळुंका प्रभू शंकर तेथ भासला. तीन तीन वेळा हे ध्यान भासले. तीन तीन वेळा हे ध्यान भासले. हात फक्त त्या कटीवर ठेवला पांडुरंगाच्या आणि माप घेणार नरहरी तेवढ्यात हाताला स्पर्श मात्र शाळुंकेचा झाला. हे कळे ना काय चाललंय. परत एकदा हात सोडले, परत कटीवर ठेवले आणि आता माप घेणार तेवढ्यात परत शाळुंकेचा स्पर्श हाताला झाला. नरहरी सावकारांना विचारतात तुम्ही मला नक्की कोणाच्या मंदिरात आणलं? अहो त्याच्याच मंदिरात आणलंय. नाही त्याच्या म्हणजे कोणाच्या ते मी सांगणार नाही बाबा, त्याच्या म्हणजे त्याच्या. नरहरी म्हणतात नाही तुम्ही मला त्याच्या मंदिरात नाही आणलं. सावकार म्हणतात अहो सगळी मंडळी आसपास आहेत, त्याच्याच मंदिरात उभे होत, त्याच्याच कटीवर तुमचे हात आहेत. नरहरी मनामध्ये विचार करतात मापाया कमरेला हात घातला. शाळुंका
का प्रभु शंकर तेथ भासला, तीन तीन वेळा हे ध्यान भासले, म्हणून का नरहरीने नयन सोडले, देखत तो गरुड ध्वज, देखत तो गरुड ध्वज रूप सावळे, नरहरीने गुंडाळून नयन झाकले. नरहरी सोनार म्हणाले सावकारांना, नाही नाही नाही, आपण माझ्या भगवान शंकरांच्या मंदिरात होत ना. अहो नाही नरहरी, आपण त्याच्या मंदिरात होत. नरहरी म्हणाले, माझ्या डोळ्याची पट्टी काढा. सावकार म्हणाले, मी नाही काढायचो, मी नाही काढायचो, तुम्ही तुमची काढून घ्या. आणि खरंच नरहरी सोनारांनी डोळ्याची पट्टी काढली, कारण समोर भगवान शंकर दिसणार असा मनाला आनंद झालेला. पण पट्टी सोडली मात्र समोर परत पांडुरंगाचं स्वरूप दिसलं. परत पट्टी डोळ्यावर बांधून टाकली. नाही नाही नाही, काहीतरी चूक होतीये, काहीतरी चूक होतीये, माप घेऊया. माझ्या मनामध्ये भगवान शंकर आहेत ना, म्हणून असं होतंय. परत माप घेतलं आणि माप घेण्यासाठी म्हणून हात त्या कटीवर त्याचा स्पर्श केला हातांचा. आणि मग मात्र 5 मुखे 10 भुजा, मस्तकी जटा, गंगाती शिरकमली सर्पची कंठा, तीन तीन वेळा हे ध्यान भासले, समजेना उमजेना काय चालले. परत डोळ्यावर पट्टी, परत हात कमरेवर ठेवले पांडुरंगाच्या, आणि परत एकदा भगवान शंकरांच्या शाळुंकेचा स्पर्श झाला. ते स्वरूप डोळ्यासमोर दिसायला लागलं. म्हणून नरहरींनी पुन्हा पट्टी सोडली, पुन्हा पांडुरंगाचं स्वरूप. असं 2-3 वेळा झालं. मात्र मन चलबिचल व्हायला लागलं, अस्वस्थ व्हायला लागलं. हे काय होतंय समजत नाही. मनामध्ये विचार चमकून गेला. वीज जशी चमकावी, वीज जशी चमकावी, ज्ञान लाभले, शंकर अन विष्णू हे एक उमगले, शंकर अन विष्णू हे एक उमगले, शंकर अन विष्णू हे एक उमगले. हे पाहिलं मात्र डोळ्यावरची पट्टी काढून टाकली नरहरी सोनारांनी. त्या पांडुरंगाच्या चरणाशी वाकले, पांडुरंगाच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंचा अभिषेक पांडुरंगाला झाला. मनामध्ये असणारा विचारांचा कल्लोळ थांबला. अस्वस्थ झालेलं मन शांत झालं. नरहरी शांतपणे खाली बसले, पांडुरंगाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं आणि त्या पांडुरंगाच्या रूपाकडे बघूनच नरहरींनी सांगावं, पांडुरंग, आजपर्यंत काय वेगळीच भूमिका मनामध्ये घेऊन जगत होतो. नाही नाही नाही, तूच भगवान शंकर आहेस, तूच पांडुरंग आहेस. सगळी रूप जरी वेगवेगळी असतील ना, तरी तत्व एक आहे, तत्व एक आहे. आणि हेच नरहरी मंडळी पुढच्या काळामध्ये भागवत संप्रदायामध्ये सगळ्या संतांबरोबर अनेक विध ठिकाणी गेले आणि आपल्याला जी अनुभूती आली ती अनुभूती सगळ्यांना सांगत राहिले, सगळ्यांना सांगत राहिले की अरे रूपामध्ये जरी भेद असला ना, तरी मूळ तत्वामध्ये भेद मानू नका रे कधी. नाम जरी वेगळं असलं, रूप जरी वेगळं असलं, तरी स्वरूप मूळ तत्व हे कायम एकच आहे. नरहरी पण सांगतात. आणि आज आपण निरूपणासाठी जो श्लोक अभंग घेतला ना नामदेव महाराजांचा, ते सुद्धा सांगतात, ज्ञानोबा सुद्धा सांगतात, नाथ सुद्धा सांगतात, समर्थ रामदास स्वामी सुद्धा सांगतात. नाही 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 नाही, संतांच्या मांदियाळीमधले सगळेच संत सांगतात. नरहरींनी फक्त शब्दामध्ये ते प्रकट केलं. शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित, ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित, नरहरी सोनार न देखे द्वैत, नरहरी
सोनार न देखे द्वैत अवघा मूर्तिमंत एक रूप अवघा मूर्तिमंत एक रूप शिव आणि विष्णू एकची प्रतिमा शिव आणि विष्णू एकची प्रतिमा शिव आणि विष्णू एकची प्रतिमा पंढरीनाथ महाराज की हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.